बघा, ट्राय करा, नाही जमलं तर देते सॉल्व करून. सरावूनच येणार आहे बाळांनो, जेवढे एक्झाम्पल जास्त सॉल्व कराल तेवढं तुम्हाला कळणार आहे. ते 2 मिनिटं ट्राय करायचं. एकमेकांचं बघत बसण्यापेक्षा स्वतःचं काय डोकं लावता येते का चेक करायचं. आले? हां बरं, सांगायचं नाही लगेच, सगळ्यांना विचार करू देत, मग बघूया. बस बाळा तिथे. निघलं का? बरं, अजिबात एकमेकांना लॉजिक दाखवायचं नाही, प्रत्येकाला चेक करू द्या. नाही जमलं तर सांगायचंच आहे, मग विचारते तेव्हा सांगा. खरं आता प्रत्येकाला आपापलं, आणि कुणी डोकं चालवणार नाही, त्याला एक्झामचं कसं करायचं तुम्ही ठरवा. मग कसं आहे, सगळंच बरोबर येईल असं मी म्हणत नाही, पण किमान थोडंफार तरी बघा ना. चला सांगा काय करायला पाहिजे. पहिल्याचं काय म्हणाला होता, काय लॉजिक वापरूया? 4चा वर्गमूळ. हा, 4चं वर्गमूळ काढायचं. किती येणार? 2. हा, 2 अधिक 1 मिळवायचा, 3 आला. 3चा घन किती करायचा? 27. चला सांगा तसं 16चं कसं करणार? 16चा वर्गमूळ काढायचा. 4. हा, अधिक किती? 5 करायचं. हा, 5चा घन किती येणार? 125. म्हणून ऑप्शन क्रमांक किती वाला आला का? दुसरा. त्याचं सांगा, कुणाला कळालंय लॉजिक? बोला. काय करायचं? 7चा घन वजा 7चा वर्ग अधिक 2. 7चा घन किती येणार? 7चा घन 343 आणि वजा 7चा वर्ग किती? वजा 49 केला तर किती आले? 304. 304 नाहीये. 200 हो ना, मग पण कुठं जमतंय? 200 नाही, गणित काय आहे तुम्ही सांगताय काय? 294. 306 ला 17 आलं तर 552 ला किती असेल ना प्रश्न. मग असं काय पुस्तक चेक कर बरं, प्रश्न असंच आहे बघ. 306 ला 17 दिलेलं बघ. पर्यायमध्ये नाही, तुम्ही काढलेलं उत्तर पर्यायमध्ये नाहीये. प्रश्न बघ आणि मॅडम 17चा वर्ग अधिक 17 केलं होते. मग 552 मध्ये कुणाचा वर्ग केला मिळवायला पाहिजे ते, पण ते तर जवळपास एक पण संख्या नसते. हा, मग तसं कसं सांगा? जमलं तर दोन्हीला पण पाहिजे ना लॉजिक. हा, पर्याय 21, 22, 23, 24 येते. हा, 24 येते. कसं काय सांगू काय मॅडम? 24 कसं काय सांगू काय? 17चा वर्ग बरोबर 23. 18चा वर्ग बरोबर 23. हा, 23 येतंय. ऑप्शन वेगळे येतात, ऑप्शन वेगळे तुझे. तर म्हणजे असं कसं काय झालंय? 21, 22, 23, 24 ही ऑप्शन आहे. त्याच्यामुळे तिथं आलं येत कसं नाही म्हटलं. 21, 22, 23, 24 असेल. हा, आता जमतोय. 21, 22, 23, 24. हा, बोला आता सांगा, आता जमतोय वस्तू. हा, 17चा वर्ग किती येणार? अधिक 17. 17चा
आला वर्ग 289 आधी किती करणार 17 किती आले बोला 300 किती झाले 9 आणि 7 16 8 9 1 10 आणि 3 306 आलं सेम आता किती मध्ये किती मिळवलं 552 येऊ शकतं हा विचार करायचा 23 चा वर्ग कारण 23 चा वर्गच तेवढा त्याच्या जवळच आहे बाकीचे तर 24 चा केला तर 576 लांब जाणार 22 चा केलं तर 484 तो लय 7 होतोय आणि 21 चा केलं तर 441 अजूनच लांब 23 चा वर्ग किती आला 529 529 मध्ये किती मिळवलं 9 3 12 हातच्या गेला 1 5 आणि 552 आलं का बघा त्याचं त्याचा अर्थ उत्तर किती असायला पाहिजे 23 सोडवा पर्याय मला पण पहिला पर्याय वेगळे वाटले त्याच्यामुळे हा पर्याय वेगळा म्हणलं हे नसणारच आहे काय झालं बोल बोल तुझ्या वर्ग 324 होता 18 मॅडम तसं म्हणायचंय 18चा वर्ग 324 वजा 18 बरोबर 306 म्हटल्यावर 24 चा वर्ग बरोबर 570 वजा 24 बरोबर 552 येते का चेक दोन्ही ऑप्शन असणार दोघांचं लॉजिक वेगवेगळं प्रमाणात असू ते पण तुमचं ते पण लॉजिक तुम्ही काय म्हणतो तर 17चा वर्ग आहे 18 ना 18चा वर्ग तेच की 17 मध्ये अधिक 1 मिळवलं ना तुम्ही आणि मग 18 केलं ना त्याचं मग तसं समजायला तेच की जे उत्तर आलं त्याच्यामध्ये 1 मिळवल्यावर झाले की मग 23 म्हणजे तुम्ही काय म्हणताय 24 चा वर्ग करूया बरोबर का हा म्हणजे 23 उत्तर येणार आहे हा तुमच्या लक्षात येणार योगा तुम्ही काय म्हणताय 17 मध्ये 1 मिळवूया असं म्हणताय की नाही दिव्या आणि कार्तिक दोघांचं मत आहे ना तसं काय तुमचं लॉजिक बरोबर आहे रे खरं तुम्ही उत्तर जे काढताय ना ते तुमच्या लक्षात येणार की शेवट काय करायला पाहिजे तुम्ही इथं काय केलं 17 मध्ये 1 मिळवला का म्हणजे 18 आलं का मग 18चा वर्ग किती आला सांगा 324 आणि 324 मध्ये किती मिळवू म्हणताय तुम्ही काय करू वजा 18 हा वजा 18 केल्यावर किती आलं 306 आलं हे तुमचं करेक्ट आहे मग आता बाळांनो इथं आपल्याला काय करायला पाहिजे इथं जसं 17 मध्ये 1 वाढवलं 18 आलं का नाही मग तुमचं मत काय आहे की 24 चा वर्ग केल्यावर किती आहे 24 चा वर्ग किती 576 वजा किती करायचा 24 म्हणजे उत्तर किती आलं 2 आणि 7 मिळून 5 हे 552 मिळालं का म्हणजे ह्याचा अर्थ बाळांनो इथं जी संख्या येणार आहे की नाही त्याच्यात 1 मिळवल्यामुळे 24 आलं ना तुमचं अजून पण नाही लक्षात आलं आहे की नाही बाकीच्यांना काय आलं का काय करायचं आलं का लक्षात काय येते मग त्याच्यामुळे तुम्ही 24 उत्तर म्हणायचं नाही उत्तर किती येणार आहे 23 कळालं का आता लॉजिक तुमचं दोघांचं पण बरोबर आहे बाकीच्यांनी पण नोट डाऊन करा हा हा आपण इथलं तुम्ही जे लॉजिक केलं नाही त्याच्यात 17 ते 1 मिळवलं होतं नाही याचा अर्थ जे आपण काढलं त्याच्यातनं वजा 1 करायला पाहिजे ना मग सोडवा त्यामुळे 23 ऐवजी ते किती होणार होतं उत्तर सॉरी 24 ऐवजी ते 23 येणार त्यांचं काय मत आहे की 24 चा वर्ग केला म्हणून मग ते 24च घेऊ का पण अलीकडे आपण जे लॉजिक वापरलं त्याप्रमाणे बघा ना कसं केलंय ते 17 मध्ये 1 मिळवलं तर म्हणून 18 झालं का सगळ्यांना विचार करू द्या अजिबात एकमेकांच्या डिस्कशन नको आहे जास्त त्याला शोधू देत प्रिया इकडे बस बस बाळा तुझा
झालं. पहिलं सांगा. 15चा वर्ग किती येणार? हा सगळ्यांनी सांगायचं बोला बरं. आधी किती करायचं? 6 करू का? 6 का केलं कळालं का? कारण ज्या संख्येचा वर्ग केला त्यांच्यातल्या अंकांची बेरीज त्याच्यात मिळवायची. किती येणार? 231. हा 196 अधिक 5 किती येणार? 201. ऑप्शन क्रमांक हा बोला पुढचं सांगा. 4 गुणिले 2 गुणिले 7 हा 4 28 गुणिले 56. छान. 4 गुणिले 2 गुणिले 7 म्हणजे 7 चोक 28 28 गुणिले 56. सेम किती होणार? 3 गुणिले 3 गुणिले 5. हा 15 पाचे सॉरी 15 पाचे 75. 5 त्रिक 15 15 त्रिक 45. ऑप्शन क्रमांक तिसरा बोल कार्तिक. हा 4 अधिक 2 चा घन 4 अधिक 2 चा हा घन म्हणजे 6 चा घन. हा हा 6 6 चा घन. कंसात हा बरोबर आहे. 6 वजा चा किती येणार? 216. वजा किती करूया? वजा 6. कंसात 4 अधिक 6 चा करा की डायरेक्ट कशाला करत बसताय? 6 म्हणजे 210 210. मग सेम हिचं सांगा. आणि 4 अधिक 7 7 चा घन घन वजा 343. 300 हा वजा 7 हा 336. 336. छान आली ते. पण हे मॅजिक कशाच आहे? वर्ग आणि घन पाठ आहेत म्हणून बरोबर का? छड्या खाल्लेल्याचा उपयोग झाला नाही सांगा. तुमच्या म्हणण्याप्रमाणे जर मी वागले असते राहू दे नाही केलं तर चालतंय असं म्हटले असते तर आता ही अशी गणित पटपट सुटली असती का? सुटतात का नाही पोरांनी? 1-2 मिनिटात सुटतात का नाही सगळे? अजून सराव चालू आहे तर एवढा आहे म्हणजे नुसतं शिकवायचं सुरू आहे तर इतकं पटपट सोडवत आहे. आता अजून याच्यावरची 50 वर गणित झाल्यावर एकदम स्पीडमध्येच होतील. मग कार्तिकला ह्याला विराजला पण जमायला लागली आता जरा 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 प्रकाश विराजच्या डोक्यात पडायला लागलाय आहे का नाही? सुरुवातीला कार्तिकला कळत नव्हतं का नाही रे कार्तिक आहे का नाही? आता जरा जरा लॉजिक कसं लावायचं असतं हे कळायला लागलंय. अगोदरच्या सगळ्या धड्यापेक्षा प्रज्वलचं ह्या धड्याला डोकं जरा जरा चालतंय है नाही? लॉजिक जरा जरा पटपट पटपट समजते तरी. चला घ्या 6वं टाका. झालंय ना सगळ्यांचं? बोर्डवर सिरियस करू का? दोन मिनिटं वेळ घ्या आणि मग सांगा. थांबा 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 होऊ दे जरा 1 मिनिट थांबा. सगळ्यांची होते नाही. चला सांगणार. चला कुणी सांगितलेलं नाही कधी 6वं सांगा. मी सांगितलं बरं, सुट्टी सांग परत तू सांग. 4 अधिक 8 हा 12 हा 12चा वर्ग 144 12चा वर्ग 144 हा वजा 12 132 वजा 12 132. चला नाही केलं हा बरोबर आहे. तुला 6 अधिक 2 हा 6 अधिक 2 8 हा 8चा वर्ग 64 हा 64 वजा 8 56. छान. मॅडम आले का सगळ्यांच्या लक्षात? आले का कुणाचे प्रॉब्लेम आहे सांगा. लॉजिक कळाले का 6व्याचा?
थांब, तू सांगितलं होतीस की मला तुला काही सांगितलं प्रज्वलला सांगितलेलं नाही. सांग प्रज्वल. 7चा घन अधिक 6 6चा घन किती येणार? 6चा घन 216. 216. छान. अधिक 6 222. हा म्हणजे 8चा घन 512 हा अधिक अधिक 8 बरोबर 520. 520. छान. ऑप्शन नंबर 3. 3. कळाले का? कुणाला सांगायचंय लॉजिक हिने काय सांगितलं ते कळाले? चला आता हे सांग. सार्थक सांग. सार्थकने पण नाही सांगितलेलं. हा. सार्थक आता संख्या काढ. मॅडम मी सांगते त्यांनी सांगितलं 17चा वर्ग हा अधिक 7 अधिक 1 बरोबर 8 म्हणजे ते संख्या आहेत का? हा हा संख्येतल्या अंकांची बेरीज. छान. हा बोला. म्हणल्या 270. 8 नक्की झाले. 16 17 9 आणि 2 बरोबर आहे की 277. 12चा वर्ग 144. 12चा वर्ग हा 12चा वर्ग 144 आधी किती करणार? 3 म्हणजे 7 4 1. ऑप्शन क्रमांक 2. कळालं ग? बघा काय केलं होतं. अंकांची बेरीज करायची, बेरजेचा वर्ग आणि त्याच्यात मध्ये परत ही अंकांची जी बेरीज केली होती तीच ऍड करायची. समजलं का? म्हणजे ह्या 17चा वर्ग आणि वर्गामध्ये त्या अंकांची बेरीज ऍड करायची. सोडवा. बघा कुणाला आलेलं नाही त्यांनी सोडवा. ज्यांना नाही त्यांना आले त्यांना चांगलीच गोष्ट आहे. ज्यांचं नाही त्यांनी घ्या सॉल्व्ह करून. सार्थक कळालं का? कुठल्याच? हा 7व्याच काय म्हणतोय? 2 अधिक 2 अधिक 2 हा 6. हा 8 बेरीज त्यांचा होता खरे 5 अधिक 1 अधिक 2 कुठलं? 5 6 7 नाही ग तसं नाही होणार बाळा. नाही. हा असं होणार ग. 5 अधिक 1 अधिक 2 2 2 2 हा 5 अधिक 1 काय म्हणला? नाही 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 तसं एवढं सिंपल बाळांना आपण 7वीला आहे आता. एवढी सिंपल देतील का सांगा बरं? कसे विचारतील रे? 4थीला पण देणार नाही. 100 वेळा विचार करतील एवढं. आणि पोराने तुम्ही आता हुशार आहात रे. कसे सोपे सोपे देतील सांगा? आपण लेवल कुठले आपली आणि असे कसे सिंपल असतील? आता हे तुम्हाला सुटतेत म्हणजे बाळानं तुमचे घन वर्ग पाठ आहेत आणि तुमच्यात कसं झालंय तुम्हाला अंकांचे बेरचं आता फास्ट जमायला लागलेत म्हणून जमतेत ते. जर हेच तुम्ही 5वी स्कॉलरशिपला वगैरे नसता आणि डायरेक्ट जर आता 7वीला आला असता का नाही हा मग काय हाल झाले असते तुम्ही इमॅजिन करा. त्या 6वीला कंटिन्यू होता. 6वीला पण परीक्षा देतच होता ना. त्याच्यामुळे त्या फ्लोमधनं बाहेर न पडल्यामुळे हे जमतंय. आता तुमच्यात एखादा नवीन विद्यार्थी येऊ द्या. तुमच्या एवढं ग्रास्प होणार आहे का त्याला? मग हा फरक राहतो रे. चला आणि पुढची ती वेगा. हलवू नको. इकडे 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 इकडे.
बोला झालेत का रे? तिन्ही झाले मॅडम, पण भागातलं एकच पर्याय. म्हणून गवत नाही ठेवलं. एकच सापडला. मॅडम सांगू? म्हणून गवत आहे. असं ते 9 सांगितलं. 9 झालं. चारचा घन अधिक चारचा वर्ग. 4चा वर्ग 4चा घन किती? 64. 64 अधिक 4चा वर्ग 16. 7 4 10 6 7 1 8. हा बोला. 5चा घन लिहू का डायरेक्ट? 125 अधिक किती करायचं? 25 म्हणजे झालं किती? 150. उगाच आता ते लहान मुलांसारखं 5 आणि 5 10 असलं लिहित बसायचं का नाही? पटकन 125 अधिक 25 केल्यावर 150 येणार. हे पटकन करायचं. चला म्हणजे अंश क्रमांक कितवा येतोय? तिसरा. बोला काय म्हणाला? 2चा घन अधिक 2चा वर्ग अधिक 2. 2चा घन अधिक 2चा वर्ग अधिक 2 म्हणजे किती झाले? 8. आणि सॉरी 2चा घन 12. 2 म्हणजे 14. मग 7चं पण तसंच करायला लागलं. अधिक 7चा वर्ग अधिक 7 म्हणजे 7चं घन 43. 350 अधिक 49 किती येतोय? 399. 399 येतोय काय? हा. आणि खालच्याचं 10चा घन वजा 1 पण बाळांना आपल्याला अजून इथं 2 ऑप्शन शोधायचे. नाही ना, असं कसं झालं का? दुसरा पर्याय. 2 गुणिले 7 बरोबर 14 आहे. 7 7 येऊन म्हणायचं तसं झालं. चाललं मग तसंच बघायचं ना पुढं पण आहे. काय माहितीये का? समसंबंध ह्याच्या दोघांचे जे लॉजिक वापरलं ना तेच पुढे येते का बघायचं. तसं करून येते का खरं? हा 2 गुणिले हा बघा तसं जमतंय का? 7 7 19 येते का? येतंय या. किती येतोय? 2 2 नंबर 249 का? 2 त्याचा फक्त आन्सर चेक करूया. दोन्ही पण आहेत का तेवढं? दुसरा 49 येतोय का तेवढं बघूया. तिसरा त्याचं सांगा. 10चा घन वजा 1 बरोबर 999. हा बरोबर. आणि 9चा घन 729 बरोबर 728. छान. 10चा घन बरोबर किती? 1000. 1000 वजा 1 म्हणजे 999. सेम कितीचा? 9चा घन वजा 1 म्हणजेच किती? 729 वजा 1 किती येणार? 728. बरोबर का? सोडवा. ते 10व्याचं दुसरा पर्याय तसं फिक्स दिले नाही. बघूया परत असं नाही तर तू चेक करू. किती 11 किती म्हणाला? 12. चारास एकस तर नवास किती? 4 1 तर नवास किती? 27 2 1 64. 4 1 तर नवास किती? 27 1 64 आणि 4 8. पुढचा आहे 29
तर 6 स्मृती. आपलं स्वतःच डोकं वापरा, नाही जमलं तर आहेच की. बघा. काय करते? चारास एक तर नवास किती येणार? जमले कोणाला? बरोबर आहे. एकाच तर जमले. म्हणजे जमू शकतं तुम्हाला जरासं डोकं वापरलं. 4 हा कितीचा वर्ग आहे सांगा? 2चा वर्ग हा 4 आला का? परत एक काम करा. हे कितीचा आहे? 2चा वर्ग 4 आणि 2 वजा 1 करा. 2चा वर्ग म्हणजे हा 4 आला, त्याच्यात मग 2 वजा 1 करा. 1 आला का? आणि 1चा घन बरोबर 1. सेम लॉजिक इकडे पण वापरा. 9 कितीचा वर्ग आहे? 3चा. मग 3चा वर्ग बरोबर 9 आला का? मग त्याच्यातनं काय करायचं होतं तुम्हाला? 3 वजा 1 करायचं होतं का? 2 आलं का? आणि 2चा घन करायचं. 2चा घन बरोबर किती करायचं होतं? 8. आले का लक्षात? होय, तरी आयडिया मिळत होती की रे, कारण 27 एक सगळे घन आहेत ते. ऑप्शन वरनं पण जरा शिकली मिळत होतं तुम्हाला. बघा, सगळे घन आहेत म्हणजे घनांच्या संदर्भातलं काहीतरी असणार, असं तर किमान थोडंफार वाटलं असतं. त्याचं सांगा. 9 20 तर 6 किती येणार? त्याचं सोपं आहे. लय 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 सोपं आहे. होय. हा होय. बघा काय करूया. खूप सोपं आहे, कारण ह्याच्यापेक्षा आपण अवघड सोडवलेत आणि हे आता खूप सुटेना झाले. 9चा आणि 20चं काय रिलेशन आहे सांगा? कोणाचा गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी केल्यावर 9 आणि 20शी संबंधित संख्या येतात असं? कुठल्याचे पर्याय चुकले असतील असं वाटते का? बघते पर्यायचं. बरं, हे तर लॉजिक तरी बघा का. लॉजिक त्याच्यामुळे कळणार नाही, तर पर्याय बघूया तुम्ही तर. काय दिले? 9 20 दिलंय ना. 10 40 30 60 आहे. हा बरोबर 10 40 30 60 आहे. आता तर जमेल. 10 40 30 60. 10 40 30 60. आता 100% पर्याय आहेच आहे. आहे पर्याय. हा काय रिलेशन आहे सांगा? 9 आणि 20च्या कुठल्या संख्यांचा गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी 4 क्रिया कुठल्या तरी आहेत बघा. 4 पैकी एक आहे सांगा. अरे हे बघा. 4 पंचे 20. 4 अधिक 5 9. आता एक काम करायचं. 6 गुणिले किती करायला पाहिजे बघा? 6 गुणिले 5 करूया 30. पण त्याची आपल्याला काही गरज नाही ना, त्याच्यामुळे फक्त आपल्याला एवढंच पाहिजे होतं ते. आलं का लक्षात? हा पुढे करून घ्यायचं. पुढच्याच काय लॉजिक आहे बघा. 4
4 अधिक 2 केलं की 6, 6 गुणिले 11 66 आलं. 8 अधिक 3 केलं की 11, 11 गुणिले 11 केलं 129. तसं नाही होणार रे. तसं नाही होणार. त्याच्यापेक्षा सोपं आहे बघा मला 14 झालं होतं असल्या प्रकारचं काल झालंय बघा. असं झालं होतं का तुम्हाला आठवतंय का बघा? एक्सचेंज करायचे नंबर, आदला बदल करून घ्यायचे. 42 सांगा मग. हा 42 अधिक 24. 42 अधिक 24 66 येते का बघा? मग इथलं किती होणार? 38 अधिक 83. बोला किती झाले? 8 आणि 3 11, 8 आणि 3 11 आणि 12 121. असं होतं की मग. दोन येतात. मग का दोन्ही पण सांगितलं. काय चुकलं मग? झाले का? चला. घ्या 14, 15, 16. 15, 16, 17. चला, करा try. कोणतं? नाही येणार की सगळ्यांच होतं की सगळ्यांच होतं बघ. नाही जमलं तर काय आहेच की देते try सोडून. पण बघा तरी असणार की कधी तर ऑप्शन इकडचे तिकडे होऊ शकतात. नेहमी थोडी ना होणार आहे तेव्हा. नेहमी होत नाही रे, कधीतरी होतं. काय झालंय बाळा? हा कपडे लावून जाऊ. नाही दिले त्याला नाहीच लागत म्हणून नाही दिलेले. व एवढी काय मला गरज नाही वाटली म्हणून सांगितले नाहीत रे. झालंय का सगळ्यांचं?
बोला. 16च भरायला 15 पाहिजे. अरे वा, बरं तिने पण निघले. चला सांगा. 15 सांगा, गोळीने जाऊ येते. हा कुणाला आले 15 वाजता सांगा. बरं हा 17 चौक 68. मग त्याच्यापेक्षा वजा करण्यापेक्षा असं कर ना, 17 गुणिले 4, 17 चौक 68, 68 अधिक 4 कर ना, झालं मग. मग सेम आता पुढे वापरायला बरं पडेल ना, की 21 मधनं काय करूया, 21 गुणिले 4 करूया. मग 21 गुणिले 4 केल्यावर 84 आला. 84 अधिक 4 करा, 88 आलं. जमलं का बघा? सोपं होतं का नाही सांगा बरं. गाठणापेक्षा पण वेळेवर लक्षात येत नाही ना. हा 17ला 292 तर 21 ला किती? हे सुटायलाच पाहिजे. वर्ग चांगला सांगतात. 17चा वर्ग 291 हा वर अधिक 3 केल्यावर 200. हा 21चा वर्ग 441 अधिक 3 400. हा 21चा वर्ग अधिक किती करायचं? 21चा वर्ग 441 अधिक किती करायचं? 3 म्हणजे 444. हा सांगा. 11चा वर्ग बरोबर छान. 120. बरोबर आहे, बरोबर. हा 121 अधिक 11 बरोबर 132. हा रातचा वर्ग काय करायला लागेल? 484 22चा वर्ग 484 मध्ये किती मिळवायला लागणार? अधिक 22. छान. बरोबर 506. 506. ओके. ऑप्शन क्रमांक दुसरा. जमले का आता? जमते. काय प्रॉब्लेम येत नाही. सुटले गाडी किती मिनिटात सुटतात? अजून 3 द्या. हो, द्यायचीच आहे. आज सोडवायचं की आता काही प्रॉब्लेम नाही ना. आज तुम्हाला बरे कालच्या पेक्षा आज पटकन सुटायला लागलं. फक्त असं स्पष्टीकरण असं घेतलं डायरेक्ट आन्सर अजिबात कुठल्याच सुद्धा लिहायचं नाही. कारण आता इथं चांगला सराव केला तर पेपरला होईल. नाही तर आपण इथंच लागलो नुसतं शॉर्टकट करायला, डायरेक्ट आन्सर बघून द्यायला तर स्वतःच करणार ना आपण. तसं नकोय करायला. काय म्हणतोय सार्थक? सार्थक आणि एक एक कसं ओळ बघून लिहायला लागलायच? एक आकडा कसं द्यायला लागलाय? लॉजिक लक्षात आलंय तर आता तुझं तू वापर ना. परत कशाला बरोबर बघायला पाहिजे? खाली बरोबर मग हा हा नुसती क्रिया बघाय. नुसतं एकदा लॉजिक लक्षात आलं का? आता जर मी सांगितलं हा आता इथं सांगितलं आकडा जर 121 अधिक 11 तर परत पुढचं हा आपलं पण करायचं. नुसतं सांगितलं असं करा तरी तुम्हाला कळालं पाहिजे बाळा. तर तुम्ही लाईन ना लाईन नाही असं करायचं. मग तुम्ही स्वतःची कसं तुम्हीच करून घेणार आहात. घ्या आणि अर्धा सार्थकलाच विचार सार्थक हात सोडवायचे. लॉजिक अजिबात एकमेकांच्या डिस्कस करायचं नाहीये. माझा मित्र आहे सांगतो, मित्र घरी बघायचं तर नाही. अजिबात एकमेकांना सांगायचं नाही. जेच त्याला डोकं वापरू द्या. सोपं आहे. सार्थक आवर डोकं तुलाच वापरायचं आहे. वापर डोकं आवर बरोबर. तुलाच डोकं चालवायचं आहे आता. तेवढ्यात घरला 65. चला राहिलेले नाही आता एकमेकांना सांगायचं. हुशार नाही. सगळ्यांना नंबर मिळाला पाहिजे. हुशार काही
मॅडम फास्ट का नाही सोडलं विचारला नाही नाही विचारायचं नाही. मग मला असली आन्सर नकोय. ज्याचं त्याला डोकं स्वतःचं डोकं चालवून सांगितलं असतं तर मला सांगायचं, नाही तर मग नको. कॉपी पेस्ट केलं असलं तर मला आन्सरच सांगू नका मग. हा बोल, तुझं स्वतःच आहे का सांगा, कुणाला विचारलंय? हा बोल, सांग किती आहे? 4 गुणिले 2 गुणिले 5. हा 4 गुणिले 5 गुणिले 2 4 पंचे हा सॉरी 4 पंचे 20 आणि 20 दुनी 40. 40 भागिले हा छान बरोबर 20. हा बोल आता ह्याचा 2 गुणिले 6 6 36 आलं का? लिहू डायरेक्ट 36 36 भागिले 2 म्हणजे किती येणार? 18. ऑप्शन क्रमांक मॅडम मी कसं दुसरा. मॅडम अगदी होत होतो काय? नाही. मॅडम 4 गुणिले 5 केलं 20. हा. 6 गुणिले 3 केलं 18. मॅडम मधली संख्या कशी सांगतो? हा ती योगायोग असू शकतो रे बाळा खरं, पण हे खरं लॉजिक आहे. हे खरं लॉजिक ठीक आहे. कधीतरी ऐका, कधीतरी ती तूच लॉजिक वापरलं त्याची गोळी लागू शकते नाही असं नाही, पण कधीतरी होणार तसं. हा ह्याचं सांगा, पुढच्या नंबर मी सांगितलेलं नाही असं. हा बोल कार्तिक सांग. 7 चा वर्ग 49 हा अधिक 4 चा वर्ग हा 16. चांगलं हुशार झालं एक पोरण रे, पटपट जमायला लागले. 7 चा वर्ग 49 अधिक 16 9 6 15 आणि 4 आणि 5 आणि 1 7. छान. आता वर्ग 25. मग काय आता कसली पण लॉजिक तुम्हाला आणि सांगायला पाचचा लागले, वर्ग काहीच 25. प्रॉब्लेम नाही. 8 चा वर्ग 64 अधिक 5 चा 25. हा 5 चा 89. आता 89 झाली. मग असली लॉजिक सुटल्यावर मग काही प्रश्नच नाही की इथलं आदलं मधलं कळतंय सगळं म्हटल्यावर. त्याच्यामुळे आता वर्ग आणि घन कायम ठेवायचे, पाठांतर करायचे. मी मुद्दाम तुम्हाला सांगतो, म्हणतो ना मला सारखं मॅडम बुद्धिमत्ता कधी घेणार, बुद्धिमत्ता कधी घेणार. मी मुद्दामच एवढे दिवस घेतला नव्हता, कारण पाडे वर्ग आणि घणांचा चांगला सराव होऊ देत म्हणून. आता झालाय म्हणून तुम्हाला पटपट कळायला लागते, नाहीतर ह्याला किती दिवस लागले असते. झाला नसता एवढा फास्ट टॉपिक. अजून काय झालाय असं म्हणणार नाही. तुम्ही जेव्हा स्वाध्याय सोडवणार आणि काय नाही आलं तर मग मी सुरू देते तेव्हा म्हणायचं झाला. बोला मी सांगा. 24 चा वर्ग 576. 24 वर्ग 576 आणि 4 गुणिले 2. हा बेंचेस करायचं. ह्यांच्या अंकांचा गुणाकार करून ते बेरीज करायचे. तेच लॉजिक पुढे लागतंय का बघा खरं. 2 आणि 4 6 मिळाला. सांस हा बेरीज बेरीज रे, मी गुणाकार केला. मी गुणाकार केला, त्यानं बेरीज सांगितलं होतं, खरं मी गुणाकार केला. सांगायची उगाच. सांस 12 7 आणि 1 8 582. सेम ह्याचं सांगा. 41. छान. हा आणि +3 3 आणि 1 4 सॉरी हा किती झाले? 3 आणि 1 4 4 4 444. झाले की आता आज जमलेत सगळे बऱ्यापैकी. सगळ्यांना सगळे लॉजिक सुटलेले आहेत आज, काहीच प्रॉब्लेम नाही. छान झाले आज सगळे. त्यामुळे वर्ग घन रोज आणि सूत्रांचा सराव रोज ठेवायचा. तुम्हाला 100% काय सुद्धा प्रॉब्लेम येणार नाही. म्हणून मी संख्या टॉपिक संबंध वगैरे मी अगोदर कधीच कुठल्याच वर्षी घेत नाही. त्याच कारणामुळे जेव्हा तुमचं चांगलं प्रॅक्टिस होणार तेव्हा तुम्हाला कळणार. आता जर तुमचे वर्ग पाठ नसतील तर मला खरं सांगा कळलं असतं का दुसरं? काहीच नसतं की नाही कळलं. 576 मध्ये किती मिळवायचं ते डोकंच तुमचं पटपट चाललं नसतं. आता निम्म पाठ आहे तुमचं, त्यामुळे नुसतं काय पुढं ऍड करायचं आहे, वजाबाकी करायचं आहे, मायनस करायचं आहे, प्लस एवढं पटपट कळते तुम्हाला. आता स्वाध्याय सोडवायला घ्या. काय प्रॉब्लेम आला तर परत उद्या ह्याच्यामध्ये अजून बोर्डवर सोडवून घ्या. हा जेवढं होईल तेवढं एक तरी पूर्ण करा. दुसऱ्याला वेळ मिळाला म्हणजे आपला बाकीचा अभ्यास धरूनच, मराठीचा इंग्लिशचा हे धरून जर वेळ मिळाला तर सोडवा. सोडवले दोन्ही तरी चांगलीच गोष्ट आहे, पण ही अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊ द्यायचं नाही. दररोजचा अभ्यास तुम्हाला होमवर्क घरचा आहे की नाही जो देत्या, त्याच्यामुळे ह्या संख्येला तुमची चांगली साथ मिळाल्या मला. नाही तर मग याला पटपट लक्षात नसते आलं. आणि त्याच्यात 5वी 6वीला स्कॉलरशिपचा गॅप नाही पडला म्हणून पण जपते आता. होय होय घ्या की ब्रेक घ्या आता. हा असू देत की मग पहिल्या ह्याच्यात का दोन्ही मिळून? दोन्ही मिळून हा 50 चालते. काल 57 होते. मग अजून किती प्रॅक्टिस करायचे? आता परत थोड्या दिवसांनी पुन्हा प्रश्नपत्र घेतले, परत सोडवायला घ्यायचे अजून, म्हणजे रिव्हिजन पण होतंय आणि हे पण सोडवून होतंय. परफेक्टच करायचे.
होय होय पुसा.